जोशी आणि पहिलीच बातमी आहे। आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलेले आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी। राज्य सरकारने चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल घेतलेला निर्णय रद्द करावा या मुख्य मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळातर्फे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले। या निर्णयानुसार शाळांमधले शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक अशी पदे रद्द करण्यात आली आहेत आणि कंत्राटी पद्धतीने 4 ते 5 हजार रुपये प्रति महिना मानधन देऊन ही पदे भरावीत असं सरकारने सुचवले। हे शक्य नाही असं या संघटनेचं म्हणणं आहे, कारण जर शाळेत शिपाई नसेल तर साफसफाई कोण करणार, आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण होईल असं संस्था चालक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोघांचंही म्हणणं आहे। हा जर निर्णय रद्द केला नाही तर आजच्या लाक्षणिक बंदनंतर सगळ्या संबंधित घटकांसोबत चर्चा करून बेमुदत शाळा बंद आंदोलन केला जाईल असा देखील इशारा देण्यात आलेला आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता। अद्वैत, काय अधिक माहिती देशील या आजच्या बंदबद्दल? मुख्यतः की महाराष्ट्र सरकारी शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे जे शिपाई असतात, लिपिक, क्लर्क किंवा प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्याचे पडसाद उमटलेले आहेत। सरकारने ही पदं रद्द केलेली आहेत आणि त्यांनी सांगितले की कंत्राटी पद्धतीने तुम्ही 5 ते 10 हजार रुपयावरती हे सगळे लोक नेमा, असे कर्मचारी नेमा, परंतु चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील त्यांच्या तर सगळ्या लोकांवरती गदा आलेलीच आहे। पण संस्थाचालकांचं देखील म्हणणं आहे की असं करता येणार नाही, एवढ्या कमी पगारात कोणी काम करायला तयार होणार नाही आणि मग शाळांमध्ये जी स्वच्छतागृह असतात, शाळेचा जो परिसर असतो तो कोण स्वच्छ करणार, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न होईल आणि हे जे शिपाई असतात, मामा मावशी, त्यांचं विद्यार्थ्यांच्या सोबत पण एक नातं असतं, सुरक्षित त्यांना वाटत असतं, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे। त्याच्या व्यतिरिक्त अनुदानाचा देखील प्रश्न आहे। 12% वेतन इतर अनुदान जे दिलं जात होतं ते शासनाने कमी केलं होतं, इतर अनुदान दिलेलं नाहीये, त्यामुळे शाळा आधीच अडचणीत आलेल्या आहेत आणि असं असताना हा निर्णय घेतल्यामुळं आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे हा बंद पुकारण्यात आलेला आहे। त्याचे जे अध्यक्ष आहेत विजय नवल पाटील यांनी ते जाहीर केलेलं आहे आणि जर शासनाने निर्णय मागे नाही घेतला तर कदाचित हे आंदोलन बेमुदत शाळा बंद आंदोलन असंही याचं स्वरूप होऊ शकतं। त्यामुळं आता बघूयात की सरकार जे आहे ते हे संस्थाचालक असतील किंवा हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील यांच्या या मागणीकडे लक्ष देत आहेत का आणि आपला निर्णय मागे घेत आहेत का। धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल। निर्णय रद्द करावा असं सरकारला इशारा दिलेला आहे आणि जर हा निर्णय